वेदांत पणगड खून प्रकरणात मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला प्रोत्साहन देणारा कुख्यात गुंड महमद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळलेल्या गुन्ह्यातील काही संशयित आरोपी अद्याप पसार असल्याने पोलीस कोठडीचे अधिकार ठेवत न्यायालयाच्या परवानगीने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महमद्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्याला आता वेगळंच वळण लागलं आहे. दरम्यान सूत्रधार गडदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला पिस्तूल पुरवणारा मलिक शेख याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे. गडदेसह संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे. संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध घेतला जातोय. सागर चौगुले हा नजर कैदेत आहे. यावेळी महमद्या नदाफ याचं नाव पुढे आले. त्याने गडदे याला या गुन्ह्यात प्रोत्साहन दिल्याचं तपासात समोर आले. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीनंतर त्याला आज अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. महमद्या नदाफ याच्यावर 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात 3 खुनाचे गुन्हे दाखल असून गोळीबार, अवैध शस्त्र बाळगवणे, धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. गोळीबार प्रकरणातून नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. दर सोमवारी आणि गुरुवारी त्याला शहर पोलीस ठाण्यात हजेरीसाठी जावं लागत होतं. आता या गुन्ह्यातही त्याचं नाव समोर आलंय. गुंड निलेश गडदे हा जत तालुक्यातील बाज येथील आहे. त्याला त्या तालुक्यात कुख्यात गुंड मधुकर उर्फ मध्या दादासो वाघमोडे हा देखील आहे. दोघांचेही एकमेकांशी कायमचं वैर आहे. त्यातूनच गडदे याने महमद्याशी हातमिळवणी केली होती अशी चर्चा सध्या सुरू आहे.